मिळवायचंय काय? पैसा, संपत्ती, सोनं नाणं काय जे असेल ते. पण महाराजांची नजर जिज्ञासू आहे. ते विचार करतात इंग्रज हुशार, इंग्रज विज्ञानात पुढे गेलेले, काहीतरी वेगळं असेल, या इंग्रजांकडे काहीतरी वेगळं असेल. महाराजांची जिज्ञासू नजर भिरभिरत राहिली आणि सापडलं एक कसलं तरी यंत्र महाराजांना सापडलं आणि महाराजांनी ते उचललं, सोबत आणलं. यंत्र उचलून आणलं खरं, पण यंत्र कशाचं आहे तेच महाराजांना माहिती नाही. जिज्ञासा बघा महाराजांची. महाराजांनी पुन्हा इंग्रजांनाच पत्र लिहिलं. ते परवा टाकलेला छापा आम्ही, ते तुमचं यंत्र आणलंय उचलून, पण कशाच आहे ते सांगता का? इंग्रजांनाच विचारतायत. नाही सांगितलं इंग्रजांनी, यंत्र कशाचं आहे ते सांगितलं नाही. पण महाराज स्वस्त नाही बसले, शोध घेतला कशाचं यंत्र आहे, काय उपयोग आहे याचा. आणि महाराजांना कळालं हे छापाई करायचं यंत्र आहे. उत्तम 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 छापाई करायचं यंत्र. आणि ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येईल, तळागाळापर्यंत ज्ञान पोहोचवता येईल. हे छापा यंत्र सुरू व्हायला हवं. महाराजांनी इंग्रजांना परत पत्र पाठवलं. ते छापा यंत्र चालवणारा एखादा माणूस पाठवता का? नाही पाठवला इंग्रजांनी. जेवढा काळ महाराज सुरत मध्ये होते तेवढा काळ महाराज ते यंत्र चालू करायचा प्रयत्न करत होते. अखेर महाराज सुरत वरनं निघाले आणि जाताना ते छपाई यंत्र त्यांनी सुरतच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिलं आणि सांगितलं हे यंत्र चालू करा, छपाई कला सुरू करा. महाराज पुढे महाराष्ट्रात निघून आले आणि महाराजांनी दिलेलं यंत्र त्या भीमजी पारेखनं सुरू केलं आणि सुरत मध्ये हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरू झाला. आजही तो तिथं आहे आणि त्या छापखान्याचं नाव आहे श्री शिवाजी छापखाना. भारतातल्या छपाई कलेचे उद्गाते महाराज आहेत. ही जिज्ञासा तुम्हाला बळ देते. काय 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 करायचं, पुढं अधिक कसं शोधायचं. आमच्या पोरांना प्रश्न पडू द्या, त्याची उत्तरं द्या. त्यातूनच उद्याचं जग घडणार आहे, जग बदलणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं. प्रश्न पडायला हवेत. आमची अलीकडची अडचण आहे तिची आहे आणि या प्रश्नातनच त्याच्यात काय आहे ते आम्हाला कळतं. पाश्चात्य राष्ट्रांमध्ये विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक गुणांची कल चाचणी घेतली जाते आणि त्याच्यानंतर त्याचं कार्यक्षेत्र ठरवलं जातं. दुर्दैवानं आमच्याकडे तो प्रकारच अस्तित्वात नाही. ज्याला डान्सची आवड आहे त्याला मी गणिताची प्रमेय सोडवायला सांगतो. ज्याला सचिन तेंडुलकर व्हायचं आहे त्याला मी इतिहासाचा अभ्यास करायला बसवतो. ज्याला खरंच इतिहासाची आवड आहे त्याला मी तू गोलंदाज झाला पाहिजे उत्तम म्हणून सांगतो. आमच्यात असणाऱ्या नैसर्गिक गुणांची ही हेळसांडच नाही का? काय आहे ते शोधा ना. काय आहे त्याच्यात? पहिल्यांदा हे शोधलं, शिक्षण त्याला म्हणतात. काय आहे ते शोधा. दुर्दैवानं आमच्याकडे हे घडत नाही. म्हणून 100 कोटी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशाला ऑलिम्पिक मध्ये कसं तरी एखादं स्वर्ण पदक मिळतं आणि अवघी 10 कोटी लोकसंख्या असणाऱ्या जपानला मात्र 100 स्वर्ण पदक कमावता येतात. याचं कारण ते मुलांच्या गुणांचा शोध घेतात आणि त्याला त्याचाच विकास करायला लावतात. सचिन तेंडुलकर इयत्ता 12वीला इंग्रजीत नापास आहे, पण 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात आज सचिन तेंडुलकर वर धडा आहे. यशाचा धडा गिरवायला एवढा धडा पुरेसा आहे. आमच्या मुलांना गर्दीतले काय बनवतात, त्याच्या माग गर्दी कशी येईल असा का नाही विचार करत आम्ही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. मी मगाशी दरेकरांना विचारत होतो, तुमच्यातली किती मुलं स्पर्धा परीक्षेला जातात? डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक हे चाकोरी आहे, ठरलेलंच आहे. नवे क्षेत्र किती निर्माण करतात? आम्हाला जमणार नाही का? काय अडचण आहे? तुम्हाला माहिती आहे एरोडायनॅमिक्सच्या नियमानुसार फुलपाखरू आकाशात उडू शकत नाही. त्याच्या शरीराची रचनाच अशी आहे की फुलपाखरू आकाशात उडूच शकत नाही, तरी फुलपाखरू उडतं का? कारण फुलपाखराला एरोडायनॅमिक्सचा नियमच माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला हे जमणार नाही. तुम्हाला माहिती आहे तुमच्या हातून हे होणार नाही. माहिती कशाला करून देतात? आमची अडचण काय माहितीये? आमचा पोरगा काहीतरी नव्या वाटा चोकारायला लागला. नव्या वाटा तुला जमणार आहे का? ते आपल्या घराण्यात कुणी केलंय का? कशाला उगाच माहिती आहे? आमच्या मुलाने विचारलं हे करू का? तू गप रे. आपण करतो ना, गप रे. आपण गाढवा गप. विषय संपला. तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या घाट रस्त्यांचे शोध गाढवानी लावले. गाढवाकडे अलौकिक
अलौकिक गुण आहे. त्याच्या गळ्यात घंटा बांधायचे, जंगलात सोडून द्यायचे, आणि त्या घंट्याच्या आवाजाच्या मागे मागे माणसं जात राहायचे. अत्यंत जवळचा मार्ग शोधून काढतं गाढव. सगळ्यात जास्त क्षमता आहे त्याच्यात. सगळ्या घाट रस्त्यांचा शोध गाढवानी लावलाय. मग ज्यावेळी आम्ही आमच्या पोरांना गाढव म्हणतो, त्यावेळी त्या गाढवासारखा एक तरी अलौकिक गुण त्याच्यात असेल ना. काय आहे तो? शोधा ना, त्याचा विकास करा ना. जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण कुठलं? स्मशान. प्रत्येकात काही ना काही अलौकिक गुण आहे, पण आम्हाला पत्ताच लागत नाही. तो तसाच पडून राहतो. चौघांच्या खांद्यावर आम्ही स्मशानात जातो आणि आमच्या बरोबरच तो गुण तिथंच. असे असंख्यांचे असंख्य गुण तिथं पडलेत, ज्यातून जग घडवता आलं असतं, जग सुधारता आलं असतं, पण काही उपयोग नाही. म्हणून जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण आहे ते. प्रोत्साहन द्या ना, प्रोत्साहन द्या. ज्यांची मुलं जिल्हा पोलीस प्रमुख होतात, ज्यांची मुलं जिल्हाधिकारी होतात, त्यांच्या घरातलं वातावरण तुम्ही कधी बघितलंय? का घडतात तो मुलं त्यांची? आमची का नाही मुलं घडत? प्रेरणा देणं काय प्रकार असतो? अहो, त्यांच्या घरातलं ते मूल उघडं नागडं कपडे न भरताच घरात फिरत असतं. आई चिडत नाही, रागवत नाही, संतापत नाही. त्या मुलाला म्हणते, बाळ किती सुंदर दिसता हो तुम्ही. त्या पोराला आश्चर्य वाटतं, शर्ट नाही, चड्डी नाही, आणि आई म्हणते सुंदर दिसता. ताईला म्हणता, आई खरंच? म्हणले असे सुंदर दिसता, चड्डी घातल्यावर किती सुंदर दिसाल. ते पोरग पळत जातं, चड्डी घालून येतो. आई आता कसा दिसतो? अहो, चड्डी घातल्यावर एवढे सुंदर दिसता, शर्ट घातल्यावर किती सुंदर दिसाल. पोरग पळत जातं, शर्ट घालून येतं. आई आता कसा दिसतो? अहो, कपडे घातल्यावर एवढे सुंदर दिसता, जराशी पावडर लावली, थोडासा भांग पडला, किती छान दिसाल. पोरग पळत जातं, पावडर लावतं, भांग पडतंय. आई आता कसा दिसतो? तोपर्यंत बाबा आलेले असतात. अहो, अख्ख्या धोंडेवाडीत तुमच्या इतकं कुणी देखणं नाही. पोराला आणखी उत्साह येतो, आजोबाकडे जातो, आजोबा आजोबा मी कसा आहे? अहो, कलेक्टर आहे माझा तो. संपला विषय. मुलगा कलेक्टरच. काय करायला करावं? काय लागतं? एक कौतुकाची थाप आमच्या पोराला घडवणारी ठरू शकते. एक कौतुकाची थाप. बळ द्या ना, फक्त प्रोत्साहन द्या, प्रेरणा द्या, बस. काही अडचण नाही. मला सांगा ना, छत्रपती शिवाजी महाराज 12 वर्षाचे आहेत. स्वराज्य हे महाराजा शहाजीराजे आणि माँसाहेब जिजाऊ यांचं काळी स्वप्न आहे. 3 प्रयत्न केले शहाजीराजांनी, 3ही अपयशी झाले. शिवाजी महाराजांच्या माध्यमातून हा 4था प्रयत्न आहे. आणि ठरलं असं की थोरले पुत्र संभाजीराजे यांनी कर्नाटकात राज्य उभा करावं, आणि धाकटे पुत्र शिवाजीराजे यांनी माँसाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात राहून महाराष्ट्रातलं राज्य घडवावं. निघाले 12 वर्षाचे शुभाराजे माँसाहेब जिजाऊंबरोबर पुण्याकडे. एका पित्यानं काय द्यावं वडिलांना? आपल्या पुत्राला काय द्यावं? माझा आशीर्वाद आहे. कसं घडतं व्यक्तिमत्व, कसं नेतृत्व घडतं, कसं कर्तृत्व घडतं? एक पिता काय सांगतोय पुत्राला? 12 वर्षाचा आहे पुत्र. त्यावेळी शहाजीराजांनी स्वतः